नमस्कार मंडळी, वात्र टाईममध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी संजीव शाळगावकर. आली आली म्हणता विधानसभेची निवडणूक लवकर आली, आता जवळ आली आहे. नोव्हेंबरमध्ये होईल अशी पहिल्यांदा शक्यता वाटत होती, पण किमान आता डिसेंबरमध्ये रणशिंग फुंकलं जाईल अशी एकूण अपेक्षा आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणजे शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट आणि मूळ काँग्रेस एकीकडं, आणि महायुती म्हणजे एकनाथ शिंदेंची शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि अजितदादा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, असा तो सामना आहे. त्यात आता महावंचित आघाडी आहे, त्याच्यानंतर राज ठाकरेंचा मनसे आहे, बच्चू कडूंचा प्रहार संघटना आहे, असे छोटे मोठे पक्ष आहेतच शिवाय. पण आता मजा आली आहे. ही सगळेजण कसे लढणार, त्यांचे फासे कसे पडणार, कोण जिंकणार, असं एकूण सगळं वातावरण आहे. पण एक जी महाआघाडी मुख्य आणि महायुती यांच्यात मात्र जोरात चुरस सुरू आहे, जोरात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. ही आजच्या माझ्या वात्रटिकेची पार्श्वभूमी. शीर्षक आहे विधानसभेची दहीहंडी, दोघांचीही घाबरगुंडी. विधानसभेची दहीहंडी, दोघांचीही घाबरगुंडी. विधानसभेची निवडणूक समोर उभी वासून, युती आघाडीची तयारी सुरू अगदी घासून पुसून. महायुतीचा जोर, लाडक्या बहिणींसाठीची स्कीम. त्यांनी जे जाहीर केले आहे लाडक्या बहिणींसाठी दरमहा 1,500 रुपये, तर महायुतीचा जोर, लाडक्या बहिणींसाठीची स्कीम, आघाडीचा बैठकांवर भर, ऊर्जेसाठी लावली जिम. भाजपा उबाठामध्ये जबऱ्या आउटगोईंग सुरू आहे. भारतीय जनता पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या गटातले बरेच जण बाहेर पडत आहेत. भाजपा उबाठामध्ये जबऱ्या आउटगोईंग सुरू आहे. तिकडं बारामतीत बसलेला महाकावेबाज गुरु आहे. अपना हात एकनाथ, झाकली मूठ 1.25 लाखाची. अपना हात एकनाथ, झाकली मूठ 1.25 लाखाची. दादा म्हणे आहे त्यात खुश, बाकी इस्टेट काकाची. लढाई आली टप्प्यात, फडामध्ये शड्डू घुमू लागलेत. लढाई आली टप्प्यात, फडामध्ये शड्डू घुमू लागलेत. आरोप प्रत्यारोपांचे काळे कुट्ट ढग जमू लागलेत. लवकरच टांगली जाईल निवडणुकीची दहीहंडी. लवकरच टांगली जाईल निवडणुकीची दहीहंडी. वातावरण प्रतिकूल, दोन्ही बाजूंची उडाली घाबरगुंडी. मंडळी, ही होती आजची माझी वात्रटिका. नेहमीप्रमाणे लाईक करा, मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा. चला तर उद्या भेटूया अशाच एका छोट्याशा वात्रटिकेसह. आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.